श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपल्या आजूबाजूला लोक असतात. अहो, प्रत्येक वेळेला प्रत्येक टेन्शन नवीन घेऊन येत असतात. मग आता शांत राहून त्यांना त्यांचं उत्तर देणं गरजेचंच आहे. अशा व्यक्तींशी बघा, प्रत्यक्षात आपल्या आजूबाजूला काही लोक असतात जे कायम आपल्याला त्रास देत असतात. हे लोक मुद्दाम चुका शोधतात, आपले टोमणे सुद्धा मारतात ना, आणि तुमच्या यशावर संपूर्णपणे काय करतात, जळत राहतात. तुम्ही त्यांच्याशी कितीही चांगलं वागा, तरीही ते काही ना काही कारण काढून तुम्हाला नक्कीच त्रास देतील. तुम्ही जर हसत असाल तरी त्यांना ते खटकतं. कारण का, तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आलेले आहेत हे पाहून त्यांना खटकतं. तुमच्या आयुष्यात पैसा आलेला आहे हे पाहून त्यांना बघा प्रत्यक्षात झोंबतं. आपण त्यांच्या बोलण्याला सतत मनावर जर आपण घेतलं ना, तर आपलं मन रोज काय होईल बघा, दबलं जाईल. म्हणजे काय, सारखं आपण त्यांचा विचार करतोय. प्रत्येक वेळेला ते नवीन विषय घेतात, प्रत्येक वेळेला ते आपल्याला नवीन गोष्टी सांगतात आणि तो मुद्दा आपण आपल्या मनावर लावून घेत असतो. ज्या वेळेला बघा, काही वेळा वाटतं की त्यांना नक्कीच उत्तर द्यावं, पण आपला शांत स्वभाव बघा आपल्या आड येत असतो. मग अशा लोकांपासून दूर राहणंही नेहमी शक्य नसतं. आपण किती जरी लांब जाण्याचा प्रयत्न केला ना, ती लोक आपली पाठ सोडणार नाही. त्यांच्याशी भांडण आपल्याला जमतच नाही आहे. मग अशा लोकांना योग्य उत्तर आपण कसं द्यायचं? ज्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला जी लोक असतात, मन शांत ठेवून त्रासदायक लोकांना तुम्ही उत्तर देऊ शकता. रोजच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला नवीन प्रश्न येत असतो. तुम्हाला मानसिक शांतता राखून ज्याप्रमाणे टेन्शन देणाऱ्या लोकांवर मात करायला शिकलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आजपासून तुम्ही त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देऊच नका. ज्या वेळेला तुझ्या घरी येऊन तुला सांगतील ना, त्यावेळी आपलं मन भरकटवायचं नाही. जे सांगत आहेत त्याकडे बघा फारसं लक्ष द्यायचं नाही, मनावर घ्यायचं नाही. जी लोक सतत चुका शोधतात ना, ते मुद्दाम तुमचं मन दुखावण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या चुका ते शोधत असतात, आपण कुठे चुकलेलो आहोत, पण त्यांना सुद्धा त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व द्यायचं नाही. जर तुम्ही महत्त्व दिलं तर तुमचंच मन खचेल हो. त्यापेक्षा जाणीवपूर्वक तुम्ही दुर्लक्ष करा. जेवढे लक्ष न देता शांत राहाल ना, तेवढं ते अस्वस्थ होते. त्यांच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ लावून घेऊ नका. त्यांना कितीही बोलू द्या, तुम्ही फक्त पुढे चालत राहा. आपण काय विचार करतो, ही व्यक्ती आज मला काहीतरी सांगायला आली, त्यांचं संपूर्णपणे ऐकून घेतो आणि ऐकल्यानंतर बघा तोच प्रश्न आपल्याला सतावत असतो. कधी पण आपण स्वतःहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कोण काय बोलतंय हे बाजूला ठेवा आणि फक्त आपल्या कामाकडे लक्ष द्या. कारण सतत यशाकडे आपली वाटचाल करत राहणं गरजेचं आहे. चांगलं काम म्हणजे तुमचं खरं उत्तर असतं. जेव्हा तुम्ही चांगलं काम करत राहता, तेव्हा बघा प्रत्यक्ष बोलणारे, टोमणे मारणारे स्वतःहून शांत होतात. शांत राहण्याचं बळ ज्याप्रमाणे आपण वाढवलं पाहिजे. राग आला की लगेच बोलणं सहज होतं,
पण शांत राहणं ही मोठी ताकद आहे. आपल्याला राग आला की आपण थांबतच नाही आहे. कारण का, समोरची व्यक्ती मला काहीतरी बोललेली आहे, मी सुद्धा बोलणार. परंतु तिथे आपण शांत राहणं गरजेचं आहे आणि शांतपणाने बघा उत्तर देणं गरजेचं आहे. ही मोठी ताकद आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही ॲक्शनला रिॲक्शन देता ना, म्हणून ते मुद्दाम तुम्हाला चिडवत असतात. शांतपणा ठेवणं शिकावं लागतं. शांत राहणे म्हणजे दुर्बलपणा नाही आहे, तर ती समजूतदारपणाची खूण आहे. वेळ आली तर नक्कीच बोलावं, पण तोपर्यंत आपल्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे. आपण आपल्यामध्ये संयम कधीच ठेवत नाही, लगेच बोलून टाकत असतो, बरोबर की नाही? म्हणून संयम हेच मोठे शस्त्र आहे. आपण प्रत्येक वेळेला त्यांच्या अपेक्षाप्रमाणे वागत राहतो. अजिबात वागू नका. जी लोक आपल्याला टेन्शन देतात ना, त्या लोकांना वाटतं की तुम्ही लगेच चिडाल, रागवाल किंवा दुःखी व्हाल. पण तुम्ही उलट शांत आत्मविश्वासाने आणि हसतमुखाने राहिलात तर बघा, त्यांनी सर्व नियोजन केलेलं आहे ना, ते बरोबर फसतं. म्हणून त्यांच्या अपेक्षा मोडल्या की ते संपूर्णपणे गोंधळतात. हसून वागणं हे त्यांच्यावर मोठं उत्तर असतं. अशा लोकांना त्यांच्या पद्धतीने उत्तर न देता स्वतःच्या मार्गाने वागलं पाहिजे. योग्य वेळी आली की बघा प्रत्यक्षपणे उत्तर द्या. रागाच्या भरात लगेच बोलल्याने अनेकदा परिस्थिती आपली बिघडत राहते. मन शांत करा. आपलं मन शांत आहे का? विचार करा. बोलताना शेवटी शब्दांचा वापर जपून केला पाहिजे. उगाच मोठेपणाचा आव आणून लोकांसमोर मांडलं की तीच लोक उद्या बघा प्रत्यक्षात बोलणारी आहेत. बोलायचं असेल तर स्पष्टपणे ठाम मताने बोललं पाहिजे. समोरच्याला तुमचं मत नीट कळेल याप्रमाणे बोललं गेलं पाहिजे. शांतपणे विचार करून दिलेलं उत्तर हे जास्त प्रभावी वाटत असतं. तुम्ही तुमच्या माणसांशी संवाद ठेवणं गरजेचं आहे, परंतु मनात काही राग, खंत, दुःख ठेवणं म्हणजे स्वतःवर अन्याय. आपल्याला टेन्शन का येतं? आपल्या आजूबाजूला सुद्धा लोक असतात, आपले नातेवाईक सुद्धा असतात. प्रत्येक वेळेला नवीन प्रश्न उभारून बघा प्रत्यक्षपणे आपल्याला त्या प्रश्नामध्ये गुंतवतात. आपण काय विचार करतो की यातून मला तर नक्की सुटायचं आहे. प्रश्न विचारलेला आहे, परंतु या प्रश्नातून जर मला बाहेर पडायचं असेल तर मला त्या प्रश्नाचं उत्तर देणे गरजेचं आहे. ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात एखादी व्यक्ती ज्यावेळी बोलते त्यावेळेला त्या व्यक्तीचं संपूर्ण ऐकणं खूप गरजेचं आहे. जर आपण त्या व्यक्तीचं बोलणं, ऐकणं बघा प्रत्यक्षात जी व्यक्ती काय बोललेली आहे ते जर आपण ऐकलं नाही, मग त्या व्यक्तीला सुद्धा राग येतो ना. म्हणून कुठल्याही व्यक्तीला राग येता कामा नये. उलट बघा ज्याप्रमाणे आपण एखादी व्यक्ती आपल्याला सांगते की त्या टपरीमध्ये जा किंवा दुकानामध्ये जा आणि सर्वांना काय घेऊन ये, चहाची ऑर्डर देऊन दे. आपण जातो, पण प्रत्यक्षात आपण तिथे पित नाही, आपण घेऊन येतो. लोकांना दिल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर हसू असतं, परंतु आपण बघा आपल्या बाबतीत ज्याप्रमाणे बघा आपण ते चहासुद्धा आपण पित नाही, तरीसुद्धा लोक आपल्याला काय बोलत असतात, आता तुझी वेळ आलेली आहे बिल भरायची. म्हणजे विचार जर आपण केला, कोणती लोक त्रास देतात, मित्र असो, कुटुंब असो, जवळचे नातेवाईक असो, हे तुमचा आधार आहेत. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोललं गेलं पाहिजे आणि बोलल्यानंतर तुम्हाला हलकं वाटेल एवढं मात्र निश्चित. परंतु तुमच्या कोणत्या संवादामुळे तुम्हाला तुमचे विचार स्पष्टपणे कळू येतील
म्हणून योग्य माणसांशी संवाद ठेवणं गरजेचं आहे. आपलं मन शांत ठेवा. अशा लोकांपासून शक्य तितकं अंतर ठेवा. जे लोक वारंवार टोमणे मारत असतात, तिरस्कार पसरवतात, त्यांच्यापासून लांब राहणंच योग्य आहे. म्हणून आपल्या बोलण्याला थांबवा. आपलं बोलणं म्हणजे कसं असतं की बघा, प्रत्यक्षात इतरांच्या मनाला दुःख होईल अशा प्रकारे आपलं बोलणं असतं. परंतु स्वतःची सुरक्षितता, ज्याप्रमाणे बाकी वेळ स्वतःच्या आयुष्यात गुंतून राहणं गरजेचं आहे. मन खराब होईपर्यंत बघा राहायचं नाही आहे. आपल्याला कळतं की बाबा मनाने बघा प्रत्यक्षात कार्य करण्याची सुरुवात केली ना, मग चांगले कर्म वाईट कर्म आपण काय करत असतो, बाजूबाजूला काढत असतो. अनेकदा आपल्याला स्वतःविषयी शंका निर्माण होत असते की खरंच ही चांगली गोष्ट आहे का, ही वाईट गोष्ट आहे का. मग आपल्याला असं वाटतं की मी चुकीचं आहे असं वाटायला लागतं. परंतु बघा, विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. मी प्रामाणिक आहे, मेहनती आहे, माझं मन पूर्णपणे साफ आहे, हे स्वतःला नेहमी आठवत राहायचं आहे. आता हा विचार जर आपण केला, मी मेहनती आहे, त्याचप्रमाणे बघा आपण मेहनत केली, मेहनतीचं फळ कोणाला प्राप्त होईल, आपल्यालाच प्राप्त होईल. मग एवढं असून सुद्धा आपल्या घरातली बघा मुलं असतील, मुली असतील, त्यांना सुद्धा आपण सांगतो ना. परंतु ज्याप्रमाणे आपल्याला त्रास होतोय, मग घरामध्ये मुलं असतील, मुली असतील, ते पाहून काय विचार करतील, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला टेन्शन देणारी लोक असतातच, टेन्शन घ्यायचं नाही. बघा, टेन्शन जर आपण घेत बसलो तर लोकांना आपण धडा शिकवायला कधी जाऊ. आपण आतापर्यंत सर्व बघा प्रश्नाची जुळवाजुळव केली. आपल्याला जे प्रश्न आठवत नव्हते ते बरोबर आपल्याला काय मिळाले, प्राप्त झाले. परंतु लोकांना शांत करायचं. आता लोकांना शांत ठेवण्यासाठी आपल्याला प्रथमतः शांत होणं गरजेचं आहे. त्यांचं वागणं वैयक्तिक न मानता समजून घेणं गरजेचं आहे. अनेक वेळा हीच ती लोक स्वतःच्या दुःखात असतात आणि स्वतःच्या आयुष्यात काही चिडचिड करत असतात. जय जय रघुवीर समर्थ.